नमस्कार, मी तुषार पुया, फिनिक्स अकॅडमी वर्धा यावर तुमचं स्वागत करीत आहे। आपल्या याच्यानुसार की जे आपण सरांनी जे नियोजन बनवलं होतं की टीसीएस आणि आयबीपीएस आणि टीसीएस यांच्यानुसार जे फ्री लेक्चर तुम्हाला YouTube वरती कंटेंट उपलब्ध करून देणार आहे त्याचा आज पहिला दिवस आहे। तर आज आपण विज्ञानाचा अभ्यास करणार आहे, त्याच्यापैकी एक तर विज्ञान या अभ्यासक्रमामध्ये आपण कशा अभ्यास करणार आहे तर यामध्ये सर्वात पहिले आपण एक बघणार आहे। एक म्हणजे काय ते जे मेजरमेंट जे आपण करत असतो की कोणत्या याला कोणी आपल्या मोजायचं किंवा कोणत्या याला कोणती युनिट लावायचं ते आपण एक मध्ये बघणार आहे। दुसरा जो टॉपिक आपण बघणार आहे तो एक आम्ल व आम्लाचे स्रोत, म्हणजे आम्ल म्हणजे नेमकं काय आणि आम्ल हे कुठून आणि कशा पद्धतीने तयार होतात किंवा मुख्य आम्लाचा स्रोत काय हे आपण या दुसऱ्या टॉपिक मध्ये म्हणजे आम्ल व आम्लाचे स्रोत या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे पीएच नेमकं काय असते, पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आणि ते कशा पद्धतीचे असते आणि त्याची स्केल काय असते ते आपण या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहे। आणि चौथा म्हणजे टॉपिक म्हणजे असंच की कोळशाचे प्रकार। आता कोळशाचे प्रकार बघितले तर चारच पडतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा कोळसा हा बरेच याच्यामध्ये एक संपूर्ण एक टॉपिक आहे की जो आपण कव्हर केला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे असे आपले याच्यावर प्रश्न बनतात की जे कोळशावर येतात। टीसीएस जनरली काय करते की या कोळशाच्यावरती बरेच त्यांनी प्रश्न विचारलेले आहे। नेक्स्ट आहे आवर्त सारणी। याच्यावरती आपल्या वंदे स्वरूपामध्ये बरेच प्रश्न आलेले आहे। आवर्त सारणी कोणी तयार केली, जे जुनी आवर्त सारणी आहे आणि मॉडर्न आवर्त सारणीमधला जो डिफरन्स आहे तो आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहे। आता नेक्स्ट याच्यामधला जो टॉपिक आहे शुद्ध आणि मिश्रणे। शुद्ध आणि मिश्रणे म्हणजे जे अलॉइड्स असतात, अलॉइड्स आणि जे शुद्ध आणि मिश्रणे। शुद्ध म्हणजे की जे शुद्ध पदार्थ आणि मिश्रणे याचा दोन्ही कंबाईन अभ्यास याच्यामध्ये करणार आहे। नेक्स्ट टॉपिक आहे एमआरआय, त्याच्यानंतर ईसीजी, सीटी स्कॅन, जे नवीन जे टेक्नॉलॉजी आलेली आहे सध्या आपल्याला समजा ऍक्सिडेंटली किंवा काही आपल्याला समजा वैद्यकीय उपचार घ्यायचे असतात त्यावेळेस आपण एमआरआय, ईसीजी, सीटी स्कॅन याचा उपयोग करत असतो। त्यामुळे काय होतं की याची पण आपल्या टीसीएस आणि आयबीपीएस याच्यावरती जास्त फोकस करते की जे जनरली आपल्या ट्रेनिंग मध्ये असतात की त्याच्यावरती प्रश्न विचारते। त्याच्यामुळे सुद्धा आपण एमआरआय, स्कॅन आणि तसेच इतरही जे टॉपिक्स आहे आपण ते कव्हर करणार आहे। नेक्स्ट आहे रक्तगट। बरेच व्हेरिएशन येतात, जनरली 4 प्रकार पडतात आणि मोठा टॉपिक आहे तो पण आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे। आणि नेक्स्ट टॉपिक आहे अवयव व कर्करोग। याच्यावर टीसीएस आणि आयबीपीएस जो प्रश्न विचारते ते अवयव आणि कोणाशी संबंधित कर्करोग होतं तसेच या कर्करोगाचे कारण काय यावरची सुद्धा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येत आहे। त्याच्यामुळे आपण तो पण एक या ठिकाणी टॉपिक कव्हर करणार आहे। नेक्स्ट टॉपिक आहे कवके आणि आदिजीव व कृमी। यावरती सर्वात जास्त प्रश्न आलेले आहे आयबीपीएस मध्ये। आता मागील जे आता पेपर झालेले आहे तर त्या पेपर मध्ये कवके, आदिजीव आणि कृमी यावरती आयोगाने म्हणजे टीसीएस किंवा आयबीपीएस पॅटर्ननी बऱ्याच याच्यात प्रमाणात भर दिलेला आहे। त्याच्यामुळे याच्यावर सर्वात जास्त आपण फोकस करणार आहे। यावरती जनरली हा जो घटक आहे एकके, आम्ल व आम्लाचे स्रोत, महत्त्वाचे पीएच, कोळशाचे प्रकार, आवर्त सारणी, शुद्ध व मिश्रणे, एमआरआय, ईसीजी, सीटी स्कॅन, रक्तगट, अवयव, जो कर्करोग आहे हा एवढा भाग जो आहे तो शॉर्टकट। नेक्स्ट आहे थोडंसं याच्यावर आपण डीप अभ्यास करू। जनरली जे आपले जे प्रश्न आहे नेक्स्ट येणार आहे ते पण आपले चांगल्या पद्धतीने कव्हर झाले पाहिजे। आता आपण नेक्स्ट टॉपिक बोलू जीवाणू, विषाणू व त्यावरील रोग। यावरती आयबीपीएस आणि टीसीएस फोकस आहे महत्त्वाचं म्हणजे जीवाणू, विषाणू व त्याशी संबंधित। आता जनरली यावर्षी किंवा आता मागच्या वर्षीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव होता त्याच्यामुळे यावर प्रश्न खूप जास्त येण्याचे चान्सेस आहे। समोरच्या नेक्स्ट एक्झाम मध्ये सुद्धा यावर प्रश्न येऊ शकते। त्यामुळे आपण हा टॉपिक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कव्हर करणार आहे। याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे रोग आणि त्याची लक्षणे। नेमकं होते काय रोग आणि रोगाची लक्षणे। आता पुरकुळे येणे म्हणजे पुरकुळे येणे म्हणजे काय बाकी जो असते त्याची लक्षणे आहे ती कशा पद्धतीची आहे आणि किंवा त्याच्यावरून कोणता रोग होऊ शकतो किंवा खोकला जर आला तर ते कशा पद्धतीचा म्हणजे खोकल्याला कशाचे लक्षण आहे ते आपण या ठिकाणी लक्षण आपण कव्हर करणार आहे। नेक्स्ट आहे डीएनए आणि आरएनए।
डीएनए काय आहे आणि आरएनए काय आहे याचं महत्त्वाचं आपल्या बॉडीमध्ये याच्यामध्ये जो हे असतो म्हणजे पार्ट असतो तो काय असतो नेमका याच्यामध्ये आपण हा विषय या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहे. सोबत त्यासोबतच आरएनए सुद्धा आपण त्या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहे. डीएनए सुद्धा म्हणजे कंपॅरेटिव्हली आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. महत्त्वाचे याच्यानंतर आपण जोडणारे दुवे जे अँथ्रोपोडा वगैरे जे आपल्या याच्यात जे जोडणारे दुवे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. महत्त्वाचे प्राणी आणि पक्षी प्राणी प्लस पक्षी या ठिकाणी किंवा पक्षी प्लस वनस्पती यांना जोडणारे काही दुवे आहे त्याच्यावरती जनरली प्रश्न येतात. हालाकी त्याच्यामध्ये कमी प्रमाणात येतात पण येतात प्रश्न. कदाचित त्याच्यावरती जर प्रश्न आला तर तो आपला सुटू नये किंवा तो आपला मार्ग मिस होऊ नये या पद्धतीने आपण या ठिकाणी सुद्धा शिकणार आहे. आणि त्याच्यानंतर मानवी अस्थिर संस्था. आता मानव आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठं हाड कोणतं, सर्वात लहान हाड कोणतं, ठीक आहे, आणि हाडाचे प्रकार पडतात. हाडाचे प्रकार कोणते, हाडाचा सांधा जो असतो तो किती डिग्रीमध्ये फिरतो किंवा किती कोणत्या अँगलने फिरतो याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. हालाकी स्टेट फॉरवर्डच आहे पण तो आपल्याला मार्क देऊ शकतात. त्याच्यामुळे आपण ते मानवी अस्थिर संस्था सुद्धा या ठिकाणी कव्हर करणार आहे. आणि नेक्स्ट टॉपिक आहे आपला मानवी पोषण. आता मानवी पोषणामध्ये बरेच याच्यामध्ये येतात. मानवी पोषणामध्ये कार्बोदके तसेच प्रथिने आणि विटॅमिन्स यावरती विटॅमिन्स वरती यावेळेस टीसीएस आणि आयबीएस सर्वात जास्त फोकस यावरती केलेला आहे. कार्बोदके हालाकी कार्बोदके आणि प्रथिने यावरती कमी प्रमाणात फोकस आहे. तसंच आपण या ठिकाणी सुद्धा करणार आहे. कार्बोदके आणि प्रथिने यावरती कमी प्रमाणात फोकस करून आपण विटॅमिन्स वर जास्त या ठिकाणी फोकस करणार आहे आणि त्या पद्धतीचं आपण या ठिकाणी लेक्चर कव्हर करणार आहे. आता नेक्स्ट आपण बघू. आता नेक्स्ट टॉपिक आपला संघ व संघाची उदाहरणे. आता कोणता मानव प्राणी कोणत्या संघामध्ये कोणत्या संघामध्ये येतो किंवा झुरळ किंवा जनरल जे प्राणी आहे ते कोणत्या संघामध्ये येतात व त्याची उदाहरणे काय आहे त्या यावरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लेक्चर कव्हर करून समजा घेता येईल की जनरल त्यावरती जर आपल्याला प्रश्न आला तो सुटू नये. त्याच्यानंतर पेशी रचना. हालाकी आता जे मागच्या एक्झाम झाल्या आयबीपीएस त्यावेळी पेशीची रचना यावरती सुद्धा आपल्या आयबीपीएस नी हालाकी टीसीएस नी नाही दिला पण आयबीपीएस नी सर्वात जास्त बल पेशी रचनेवर दिला. एवढ्या खोलात गेलेली की आयबीपीएस नी अशा चांगले क्वेश्चन त्याच्यावर केले. पेशी रचना, ते गोल्गी काय, कॉम्युनिटी गोल्गी म्हणजे यांनी जे शोध लावले त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले. आता महत्त्वाचा नेक्स्ट टॉपिक आहे महत्त्वाचे शोध. शोधावरती बरेच प्रश्न आलेले आहेत आयबीपीएस नी आणि टीसीएस नी. ज्या ठिकाणी टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही एक्झाम जे कंडक्ट केलेले आहेत त्यांनी महत्त्वाचे शोध आणि शोधकर्ते म्हणजे शास्त्रज्ञ यांच्यावर सुद्धा बरेच वारंवार प्रश्न येतात, रिपीट होत आहे. तेच आपण जे रिपीट झालेले क्वेश्चन ते सुद्धा घेणार आहे. सोबत नवीन काय याचं समोरचे येऊ शकतात ते सुद्धा या ठिकाणी कव्हर करू. ठीक आहे. आणि महत्त्वपूर्ण मुद्दे सायन्सशी संबंधित इतरही काही महत्त्वपूर्ण मुद्दे असतात की जे इथे कव्हर करणं महत्त्वाचे आहे. हालाकी याच्यासाठी की आपला जो काय मार्क आहे तो या ठिकाणी सुटू नये याच्यामुळे आपण हा सुद्धा पोर्शन या ठिकाणी कव्हर करणार आहे. सो आयबीपीएस टीसीएस सोबत हे आपल्या सरळ सेवा भरतीला सोबतच की आपल्या याला सुद्धा काही पोलीस भरती वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा 4-5 क्वेश्चन याचे राहतात सायन्सचे ते पण आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. तर आपण आपल्या सोबत एक म्हणजे मूलभूत
आपण विकत घेत असतो त्याच्यावरती किंवा आपल्या फूड पाकिटवरती असे केजी असे अक्षरांमध्ये लिहून असते त्याच्यामध्ये 1 kg किंवा 2 kg किंवा 3 kg अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये लिहून असते तेच ते केजी या युनिट्स की आपल्याला वजन दाखवते वजन म्हणजे मास आणि तिसरा जो आहे समजा मुद्दे तो आहे काळ म्हणजे टाइम काय आता टाइम म्हणजे काय आता जनरली आता टाइम किती आहे सध्याची वेळ किती आहे हे कशामुळे याचं एक मूलभूत आहे ते म्हणजे काळ त्याला आपण टाइम म्हणतो आणि त्याचं जे मूलभूत एकक आहे ते सेकंद आहे काय नाही जनरली आपण म्हणतो ना की तू थांब 5 सेकंदात आलो तू थांब 1 मिनिटात आलो हे जे आहे सेकंद की तेच आहे मूलभूत एकक म्हणजे काय की जे काळाचं जे आहे काळ म्हणजे काय काळ नेहमी चालू असतो पण त्या काळाचं या काळाला मेजरमेंट करायचं असलं कशामध्ये करू सर्वात सोपा सेकंदामध्ये ठीक आहे याचं मूलभूत एकक आहे सेकंद सेकंदाचं कन्वर्ट मिनिट मिनिटाचं तासामध्ये अशा पद्धतीने होऊ शकते त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चौथा म्हणजे तापमान म्हणजे टेम्परेचर याला इंग्लिशमध्ये आपण टेम्परेचर सुद्धा म्हणतो ठीक आहे आता तापमान आज समजा वर्धा शहरात तापमान 32 अंश सेल्सिअस डिग्री असू शकते याला आपण मग हे पण मूलभूत अंश डिग्री सेल्सिअस हे मूलभूत एकक नाही आहे कन्वर्ट केलेलं आहे याला आपण केल्विनमध्ये हे जे केल्विन आहे या केल्विनचा शोध डॉक्टर केल्विनने लावलेला आहे त्याच्यामुळे याच्या नावावरून त्यांना नाव दिलेलं आहे एकालाच की जे तापमान आहे ते कशामध्ये आपण मोजू शकतो ते मूलभूत एकक कशाचं आहे याच्यावर प्रश्न आला तर आपण सरासरी आपण चुकू शकतो किंवा सेल्सिअस डिग्री मध्ये डिग्री मध्ये पण मूलभूत जे एकक आहे ते काय आहे केल्विनच आहे आणि त्याचं जे चिन्ह आहे ते के आहे विद्युत धारा महत्त्वाची म्हणजे दुसरी पाचवी वाली जे मूलभूत राशी विद्युत धारा आहे त्याला इलेक्ट्रिक करंट असं म्हणतात इलेक्ट्रिक करंट म्हणजे आता इलेक्ट्रिक जो फ्लो असतो इलेक्ट्रिक फ्लो आपल्याला दिसत नाही कधीच इलेक्ट्रिक फ्लो म्हणजे जनरली या ठिकाणाहून त्या ठिकाणी आता जे माझ्यासमोर डिजिटल बोर्ड चालू आहे त्याचा जो वायर आहे त्याच्यामधून जो आतमधून जो करंट जातो तो कशा पद्धतीने मोजायचा आहे आणि कशा पद्धतीने म्हणजे त्याचं मेजरमेंट असलं पाहिजे किंवा त्याचे फ्लो किती असावा किती नसावा हे जर डिफाइन करायचं असेल तर आपल्याला एक मूलभूत एकक पाहिजे आणि ते मूलभूत एकक म्हणजे आपला एम्पियर एम्पियरला इंग्लिशमध्ये एम्पियर्स म्हणतात आणि त्याचं चिन्ह सुद्धा यायचं आहे म्हणजे सिमिलर आहे आता इथचा ए आपण इथे घेऊ तसंच केल्विनचा इथचा के आपण जर इथे केला इथे झाला के त्याच्यानंतर सेकंदाचा जसं इथचा एस घेतला इथे एस झाला नेक्स्ट जर बघितला आपण किलोग्रामचा केजी घेतला हे जनरली सर्वांना माहित असतं आणि मीटर जर घेतलं एम हे जनरली सर्वांना माहित फक्त मूलभूत एकक हे फक्त या ठिकाणी लक्ष ठेवायचं आता नेक्स्ट आपण कव्हर करू तेजस्वी तीव्रता म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी आता इथे थोडं खाली गेलं मला दिसणार नाही इथे त्याला इंटेन्सिटी म्हणतात ठीक आहे ल्युमिनस इथे इंटेन्सिटी ठीक आहे इथे लिहून घेतो थोडंसं ठीक आहे ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे तेजस्वी तीव्रता आता तेजस्वीची जी तीव्रता असते ती कशी मोजतो आपण ते कॅन्डेला मोजले जाते कॅन्डेला हा मूलभूत एकक आहे ठीक आहे तर कॅन्डेला हा एक शास्त्रज्ञ होता त्याच्या नावावरून त्याला एक हे दिलेलं आहे नाव या कॅन्डेला मोजतात ठीक आहे या कॅन्डेला जर हे जर चिन्ह जर बघितलं तर हे सीडी आहे ठीक आहे कॅन्डेलाचा मूलभूत एकक आहे सीडी आहे काय एक दोन हे कळलेलं आहे मूलभूत एकक तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये जेव्हा येईल त्यावेळेस मी कव्हर करून देईन कारण त्या ठिकाणी कळलेलं आहे तर आपण नेक्स्ट स्लाइड बघू आता साध्य राशी एकक आता आपण जे मूलभूत राशी बघितल्या होत्या आणि साध्य राशी याच्यामधला फरक त्या ठिकाणी आपण समजून घेऊ आता ज्या भौतिक राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी म्हणतात आपण पहिल्यांदा बघितलं होतं की मूलभूत राशींना कोणत्या राशीवर अवलंबून राहायची गरज नसते आहे का नाही मूलभूत राशी ज्या असतात की त्यांना स्वतः एक हे असतात की त्याच्यावर दुसऱ्या राशी तयार होते पण मूलभूत राशीला कोणाच्या राशीची गरज नसते ठीक आहे पण हे साध्य राशी अशी आहे की ज्या भौतिक राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात म्हणजे मूलभूत राशीवर ज्या अवलंबून असतात आणि त्याच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी असे म्हणतात ठीक आहे आता याला आपण फिजिकल क्वांटिटी आणि युनिट्स या ठिकाणी आपण तेच कव्हर करणार आहे साध्य राशी म्हणजे फिजिकल क्वांटिटीज तसेच त्याचे युनिट्स काय
या ठिकाणी बघू आपण, ठीक आहे. आता साध्य राशी म्हणजे फिजिकली क्वांटिटी, ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि हा ठीक आहे. आता या ठिकाणी आपण एक कव्हर करू. आता फोर्स म्हणजे बल. फोर्स ज्या एखाद्या समोर एखादी जर आपल्याला ढकलायची असेल किंवा गाडी बंद पडली आपल्याला जर पुश करायची असेल आपण त्याला फोर्स लावतो. ते फोर्स त्याला बल म्हणतात. मराठीमध्ये बल म्हणतात. बलचं जे युनिट आहे, जी साध्य राशी आहे, त्या बलचं युनिट कशावरती आहे तर ते न्यूटन मध्ये मोजले जाते. न्यूटन हे त्याचं एक आहे. हालाकी न्यूटननं शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, पण न्यूटन हे बलचं फोर्स आहे, ठीक आहे. त्याच्यामधला जो थोडासा भाग आहे त्याच्यामुळे जे बल आहे ते जे फोर्स याला इंग्लिशमध्ये फोर्स म्हणतो. फोर्स जे युनिट्स आहे ते काय न्यूटन आहे. आता नेक्स्ट आपण कव्हर करू एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जेचं जे एकक आहे युनिट्स ते जूल म्हणले जाते, ठीक आहे. आता यावरती बरेचदा प्रश्न विचारले एनर्जीवरती आणि फोर्सवरती की एनर्जीचं जे आहे ते एनर्जीचं जूल आहे आणि फोर्सचं न्यूटन आहे. हे या ठिकाणी आपण जमलिंग होते या ठिकाणी. त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा की एनर्जी म्हणजे ऊर्जेचं एकक आहे जूल आहे. आता नेक्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. वारंवारतेचं जे एकक आहे ते काय या ठिकाणी हर्ट्झ आहे. सॉरी आपलं स्पीड एक राहिलेलं, स्पीड आपण कव्हर करू. स्पीड म्हणजे चाल. आता आपण समजा आपल्याला जर युनिट मध्ये मोजायचं असलं तर पर किलोमीटर मध्ये मोजतो, आहे की नाही. स्पीड किती आहे तर आपला किलोमीटर किंवा मीटर मध्ये मोजतो ना आपण. जनरली 60 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने आपण स्पीड मोजला जातो, आहे की नाही. आपल्या गाडीचा बाईकचा स्पीड बघितला 60 किलोमीटर पर आवर अशा ठिकाणी मोजला जातो. तो स्पीड पण कशामध्ये मोजतो जनरली जो आहे तो आपण मीटर किंवा सेकंदामध्ये हे त्याचं युनिट आहे, ठीक आहे. एसआय युनिट आहे ते मीटर आणि सेकंदामध्ये मोजलं जातं, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण म्हणजे हे झालं स्पीड पण कव्हर झालं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय वारंवारता. वारंवारता ही याचं जे एकक आहे म्हणजे युनिट्स आहे ते हर्ट्झ आहे. याला हर्ट्झ म्हणून या ठिकाणी फ्रिक्वेन्सीवर जास्त प्रश्न येऊ शकतात. जी वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी आहे की याच्यावरती समजा म्हणजे हे जनरली आपल्याला काय म्हणते हे करण्याचं शक्य किंवा आपल्याला निगेटिव्ह मध्ये टाकण्यासाठी क्वेश्चन टाकू शकते की हर्ट्झ मध्ये येऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर मोमेंटम म्हणजे संवेग. मोमेंटम म्हणजे संवेग हा कशामध्ये मोजला जातो तो किलोग्राम मध्ये मोजला जातो. कशामध्ये किलोग्राम मीटर पर सेकंद, ठीक आहे. मोमेंटम म्हणजे संवेग हा कशामध्ये मोजला जातो तो किलोग्राम मीटर पर सेकंद मध्ये मोजला जातो. या ठिकाणी हे लक्षात ठेवा, ठीक आहे. संवेगाला मोमेंटम मराठी लक्षात ठेवल्यापेक्षा हे जे नाव आहे ते तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल की तुम्हाला लक्षात ठेवायला सोपे आहे किंवा युनिट पाठ करायला ते तुम्हाला सोपे जातील, ठीक आहे. आता प्रेशर मीन्स दाब. आपण एखाद्याला असं खाली प्रेस करतो आपण त्याला दाब देतो, ठीक आहे. तो दाब कशामध्ये मोजला जातो तो पास्कल मध्ये मोजला जातो, ठीक आहे. पास्कल मध्ये मोजला जातो. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कव्हर करू की पॉवर. पॉवर म्हणजे इंग्लिश मराठीमध्ये त्याला शक्ती म्हणतात. ते शक्तिमान सारखं नाही आहे पण हे पॉवर वेगळी आहे, ठीक आहे. याला आपण पॉवर म्हणजे शक्ती, ठीक आहे. पॉवर म्हणजे शक्ती हे कशामध्ये मोजलं जातं याचं युनिट आहे वॅट मध्ये, ठीक आहे. जनरली आपण आपल्या घरामध्ये जे वीज येते किती वॅट मीन्स जळली किंवा काय जळलं हे पॉवर कशामध्ये मोजलं जाते तीच आहे शक्ती की ते वॅट. नेक्स्ट आहे सरफेस टेन्शन म्हणजे पृष्ठताण. आपल्याला माहितीच आहे की पाण्यामध्ये जर सोडा टाकला किंवा धुण्यात जर सोडा टाकला ती पृष्ठताण आपण जमिनीवर फेकले तर पृष्ठताण कमी होते. म्हणजे सरफेसिंग एरियावर पृष्ठताण आहे कमी होते. तो जो ताण आहे सरफेस एरियाचा तो ताण कशामध्ये मोजला जातो तो मोजला जातो न्यूटन पर मीटर मध्ये मोजला जातो, ठीक आहे. न्यूटन पर मीटर मध्ये मोजला जातो. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे सरफेस एरिया कशामध्ये मोजला जातो न्यूटन पर मीटर मध्ये. आणि नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे प्रभार. कोणावरती किती चार्ज आहे कोणावरती सॉरी कोणावरती निगेटिव्ह चार्ज आहे कोणावरती पॉझिटिव्ह आहे कोण न्यूट्रल आहे. हा जो चार्ज आहे तो कशाने मोजायचा आहे तो आपल्याला कुलॉम्ब या ठिकाणी मोजता येईल. जनरली याच्यावर प्रश्न आयोग आपल्या आयबीएस आणि टीसीएस यांनी विचारला नाही पण येऊ शकतो की आपला इलेक्ट्रिक चार्ज कसा आहे. एक निगेटिव्ह चार्ज असतो एक पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि एक न्यूट्रल चार्ज असतो, ठीक आहे. आता नेक्स्ट असतो
पोटेन्शियल म्हणजेच विभव. विभव हे कशामध्ये मोजले जाते तर ते सुद्धा व्होल्टमध्ये मोजले जाते. ठीक आहे. पोटेन्शियल म्हणजे विभव, मराठीमध्ये त्याला विभव म्हणले जाते. विभव हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला जड जाऊ शकते. त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही पोटेन्शियल हेच लक्षात ठेवा. तर पोटेन्शियल म्हणजेच पोटेन्शियल हे कशामध्ये युनिट, कोणत्या युनिटमध्ये मोजले जाते तो व्होल्टमध्ये. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक रेझिस्टन्स. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स म्हणजे रोध, जो कशामध्ये मोजला जातो तो आहे ओहम मध्ये. आता हा काय आहे महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक रेझिस्टन्स म्हणजे काय, जो आपल्या इलेक्ट्रिक सिटी असते त्याच्यामध्ये जो वायर असतो, वायराच्या ठिकाणी वायरावर जी कोटिंग असते ती कशापासून बनलेली असते की आपल्या रबरापासून बनलेली. ते एक रोध तयार करते. जनरली त्या रोधामुळेच आपल्याला त्या बाहेरचा करंट आपल्याला लागत नाही किंवा बाहेरचा आतमधला करंट बाहेर येत नाही. ठीक आहे. तसंच हे लाकूड किंवा जे काही प्लास्टिक हे रोध आहे, ते त्यांच्यामध्ये रोध किती प्रमाणात आहे की हे याचं जे मेजरमेंट आहे ते कुठून केलं जाते ते या ओहम हे त्याचं एक युनिट आहे. आता नेक्स्ट आपण स्लाइड बघू. आय होप सो की हे तुम्हाला समजलं असेल इकडचं. नेक्स्ट आता अदिश राशी व सदिश राशी याला स्कॅलर अँड व्हेक्टर असे म्हणतात. आता या ठिकाणी हे थोडंसं जम्बलिंग झालेलं आहे. या ठिकाणी थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. याला सदिश राशी आणि अदिश राशी आणि सदिश राशी असे म्हणतात. ठीक आहे. अदिश आणि सदिश या नावातच तुम्हाला काहीतरी दिसून येईल. अदिश म्हणजे काय की ज्याला दिशा नाही, आणि सदिश म्हणजे काय की ज्याला दिशा आहे. या नावातच आपल्याला पूर्ण या ठिकाणी लक्षात येईल की म्हणजे काही जर आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर मूळ मुद्द्यावर घाव घालायचं की अदिश म्हणजे काय की ज्याला दिशा. ठीक आहे. ज्याला दिशा नाही, ज्याला दिशा नाही. आणि सदिश म्हणजे काय की ज्याला दिशा आहे, ज्याला दिशा आहे. ठीक आहे. आता यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्केलर. आता अदिशला काय म्हणतात स्केलर आणि सदिशला काय म्हणतात व्हेक्टर. ठीक आहे. आपण आता याचं आपण उदाहरण बघू आणि याचं आपण डेफिनेशन जे काय ते या ठिकाणी कव्हर करू. ठीक आहे. अदिश राशी स्केलर क्वांटिटी. अदिश राशी म्हणजेच काय, जी राशी फक्त परिमाणाच्या सहाय्याने दर्शविता येते, त्याला दिशा नसते, फक्त परिमाण असतात. दिशा असते का नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा दिशा आणि परिमाण हे दोन आहे. याला जर आपण एकत्र केलं दिशा प्लस परिमाण, जर याला एकत्र केलं तर हे काय होते सदिश राशी होते. फक्त दिशा इज इक्वल टू फक्त काय अदिश राशी होते. या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण आता अदिश राशी शिकत आहे ना, या ठिकाणी फक्त परिमाणाचा उपयोग केला जाईल. परिमाण म्हणजेच मॅग्निट्यूड याच्या साह्याने दर्शविता येते, त्यांना अदिश राशी म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात जे फक्त परिमाणाहून काढता येते किंवा साह्याने त्यांना दर्शवता येते, त्याला काय म्हणतो आपण फक्त अदिश राशी म्हणतो. ठीक आहे. असे म्हणतात. म्हणजेच या राशीला दिशा नसते. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न असा येऊ शकतो कोणत्या राशीला दिशा नसते ते अदिश राशी आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे असा येऊ शकतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर उदाहरण बघायचे जर झालं तर अंतर याच्यामधले जे उदाहरण आहे हेच लक्षात ठेवा. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो. याच्यावर प्रश्न कशावर येऊ शकतो, अदिश राशी हे कोणाच्या साहाय्याने दर्शवित आहेत तर परिमाणाच्या. दुसरा प्रश्न कशावर येऊ शकतो की अदिश राशीचे उदाहरण सांगा. उदाहरण कोणकोणते आहे, अंतर आहे सर्वात महत्वाचं, अंतर, चाल, वस्तुमान, आकार, घनता, वेळ, अशा हे या ठिकाणी याचे उदाहरण आहे. कोणकोणते, अंतर, चाल, वस्तुमान, आकार, घनता व वेळ इत्यादी हे काय आहे ते उदाहरण आहे. आता अदिश राशी, आता हे झालं आपण अदिश राशी. आता सदिश राशीचं बघू. सदिश राशी तुम्हाला पहिलेच सांगितलं की सदिश म्हणजे ज्याला दिशा असते, जी राशी दर्शवण्यासाठी परिमाण व दिशा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन हे दोन्ही पण दर्शविले जाते, त्यालाच सदिश राशी असे म्हणतात. हे दोन्हीही जर लागत असतील एखाद्या राशीला जर दर्शवण्यासाठी तर त्याला सदिश राशी म्हणतात. त्यालाच व्हेक्टर क्वांटिटी असे म्हणतो आपण. याच राशीला सदिश राशी असे म्हणतात. ठीक आहे. सदिश राशी म्हणतात. ही राशी दर्शविताना डोक्यावर बाण काढतात. डोक्यावर बाण म्हणजे काय, जर आपल्याला एखादं त्वरण किंवा वेग किंवा विस्थापन जे बल दर्शवत असतं त्याच्या डोक्यावरती असा बाण काढला जातो. ठीक आहे. मग एक आपल्याला हे लक्षात ठेवता येते की सदिश राशी आणि अदिश राशी जर आपल्या लक्षात जर ठेवायची असेल, जनरली या आपल्या IBPS आणि TCS मध्ये हे प्रश्न या ठिकाणी असे विचारणार नाही, पण जनरली जर वाटलं समोरच्या परीक्षेत MPSC दृष्टिकोनातून जर बघितलं असं बाण बघायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की सदिश राशी आहे म्हणून ते. ठीक आहे. आता याच्यामधले आपण उदाहरण बघू. महत्वाचे उदाहरण काय बघा.
आणि याच्यामध्ये उदाहरण बघू. उदाहरण काय? त्वरण, वेग, विस्थापन आणि बल. या ठिकाणी हे याचे उदाहरण आहे. त्वरण आहे, बल आहे, विस्थापन आहे आणि बल आहे. सॉरी, त्वरण, वेग, विस्थापन आणि बल या ठिकाणी याचे उदाहरण आहे. या ठिकाणी आता आयोग तुम्हाला याच्यावर IBPS TCS या ठिकाणी प्रश्न कसे विचारू शकते आपण ते बघू. आता सदिश राशी म्हणजे काय? सदिश राशी आपण परिमाण व दिशा यांचे दोघं मिळून दर्शविले त्याला आपण सदिश राशी म्हणू. दुसरा प्रश्न असा फिरू शकते की याची उदाहरणं सांगा सरळ सरळ. त्वरण, वेग, विस्थापन व बल या ठिकाणी हे या ठिकाणी दर्शवितात, त्यांना आपण सदिश राशी म्हणू. ठीक आहे. नेक्स्ट बघू आम्ल व आम्लाचे नैसर्गिक स्रोत. हा दुसरा टॉपिक आहे आपला, आम्ल व आम्लाचे स्रोत. या ठिकाणी आज कव्हर करून घेऊ आपण. छोटा टॉपिक आहे, छोटे छोटे टॉपिक आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आम्ल व आम्लाचे स्रोत. आम्ल म्हणजेच ॲसिड आहे का नाही? आम्ल म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲसिड जास्त असते. H+ आयन ज्या द्रावणात H+ हे आयन जास्त प्रमाणात असतात त्या द्रावणाला आम्ल असे म्हणतात. ठीक आहे. आणि आम्लाचा pH हा 1 ते 6.9 यांच्या दरम्यान असतो. आम्लाचा pH काय असतो? ते 1 ते 6.9 यांच्या दरम्यान असतो. जनरली जी स्केल असते आपली pH ची जी स्केल आहे ते स्केल कुठून कुठपर्यंत असते? ते 1 ते 14 पर्यंत असते. आणि जो मधातला जो भाग असते 7 तो काय असते? न्यूट्रल असते, आहे का नाही? अशा पद्धतीचं. जो इकडचा असतो त्याला काय म्हणते? ऍसिड म्हणलं जाते. आणि इकडचं काय म्हणलं जातं? बेसिक म्हणलं जाते. ठीक आहे. त्याला बेस म्हणलं जाते. ज्या द्रावणाचा H+ आयन जास्त असतात त्या द्रावणाला आम्ल असे म्हणता येईल. आम्लाचा pH किती सांगितला मग या ठिकाणी आपल्याला? आम्लाचा pH कसा असतो? ते 1 ते 6.9 यांच्या दरम्यान असतो. आणि या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जेवढा pH कमी तेवढे त्याची H+ आयनाची H+ जे आयन आहे ते जास्त प्रमाणात असते. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. उदाहरणार्थ आपण एक याचा pH जर मोजला 2 पेक्षा हा नेहमी जास्त भरतो. कारण याच्यामध्ये H+ हे जे आयन असतात किंवा H+ जे आयन आहे याच्यामध्ये 1 मध्ये जास्त आहे. जसा pH हा 1 पासून इकडे 7 पर्यंत 1 पासून जो 7 पर्यंत आहे तो असा कमी होत जातो. तसे H+ जे याच्यामधलं जे आयन आहे ते कमी होत जाते आणि 7 मध्ये न्यूट्रल होते आणि परत मग इकडे मायनसचं प्रमाण चालू होते. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बोलू आम्लारी म्हणजेच बेसिस. आता ज्या द्रावणात OH- आयनाचे प्रमाण जास्त असते त्याला आम्लारी असे म्हणतात. ठीक आहे. आम्लारी कशाला म्हणतात? ते OH ज्याचं प्रमाण जास्त असते. आपण आताच बघितलं की स्केल आपण पुढच्या स्लाइडवरती बघणारच आहे. ठीक आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करून देतो. आम्लारीचे pH 7 ते 14 यांच्या दरम्यान असते. बरं, आम्लारीचे pH कुठून कुठपर्यंत असतात मग या ठिकाणी? तर कुठून कुठपर्यंत असतात? 7 ते 14 यांच्या दरम्यान असतात. तो 7 ते 14. आणि याचं उलट आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जो 1 आहे याचं कसं आयन शक्ती ही जास्त असते कम्पॅरिझनली 2च्या प्रमाणात. पण याची कशी 7 आहे. 7 ते 14ची हे जी शक्ती आहे याच्यापेक्षा जास्त असेल. याच्यामध्ये सरळ सरळ आहे की 14 हे जास्तच आहे तर त्याची शक्ती सुद्धा जास्त राहील. जनरली 7च्या आपल्या इथे समजा 8च्या कम्पॅरिझन मध्ये पकडलं तर आपण. ठीक आहे. हे कसं बेसिस आहे, सर्वात जास्त शक्ती त्याच्यामध्ये राहील. आम्लारीचा pH हा 7 ते 14 याच्या दरम्यान असतो. हे आपण बघितलं या ठिकाणी. आता नेक्स्ट टॉपिक हे करू आपण उदासीन याला न्यूट्रल असे म्हणतात. ठीक आहे. उदासीन म्हणजे काय? एखादं द्रावण उदासीन असतो. जनरली जे पावसाचं पाणी आहे ते वरून जे पडतं ते उदासीन असतं. ठीक आहे. याचा जो pH असतो तो 7, ज्याचा समजा आपण जे आपली pH स्केल आहे ते आपण पुढच्या स्लाइडवर बघूच की ज्याचा जो काय असतो तो 7 ते 1 ते 14 पर्यंत असते. त्याचा जो मधातला जो असतो 7 असतो. म्हणजे 2 डिवाइड केले, 7चा भाग इकडे 7चा भाग इकडे, मधातला जो 7 आहे तो काय असतो? उदासीन असतो. त्यालाच आपण न्यूट्रल म्हणू इंग्लिशमध्ये. ठीक आहे. याचा pH उदासीन pH 7 असतो. ते द्रावण त्यालाच उदासीन द्रावण असे म्हणतात. ठीक आहे. ते द्रावण कसे असते मग? उदासीन असते. आता काही महत्त्वाचे pH पाहू आपण. याच्यावरती तुम्हाला स्केल सांगतो. हे स्केल आहे आपली. इकडे या ठिकाणी ऍसिड दिलेला आहे, या ठिकाणी
या ठिकाणी बेसेस म्हणजे अल्किन्स म्हणजे बेसेस, ठीक आहे, या ठिकाणी बेसेस. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6, आता 6 दिलेला आहे. तर हा कशाचा प्रकार आहे? ते ऍसिडचा, ठीक आहे. याचं जे आहे याच्यामध्ये काय असते? H+ आयन असते सर्वात जास्त. H+ आयन कशामध्ये असेल? तर 1 मध्ये, त्याच्यापेक्षा कमी 2 मध्ये, त्याच्यापेक्षा कमी 3 मध्ये, त्याच्यापेक्षा कमी 4, त्याच्यापेक्षा कमी 5, इकडे 6, मग इकडे आता न्यूट्रलमध्ये येत चाललं. आता न्यूट्रलमध्ये आल्यानंतर इथं न्यूट्रल होऊन जाते. त्याच्यानंतर याचं OHचं प्रमाण, OH- प्रमाण वाढत जाते. कशामध्ये? आपल्या त्या याच्यामध्येच, आयनमध्येच. OHचं प्रमाण परत इथं वाढणार आहे का नाही? 8मध्ये OHचं प्रमाण, OH- प्रमाण थोडंसं वाढणार. 9मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, 10मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, 11मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, 12मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, 13मध्ये त्याच्यापेक्षा जास्त आणि 14मध्ये सर्वात जास्त. जे 14मध्ये असते ते सर्वात जास्त म्हणजे ते हार्मफुल असते आपल्यासाठी, ठीक आहे. आता आपण याच्यामध्येच बघू काही ज्याच्यावरती IBPS आणि TCS हे जनरल प्रश्न विचारतात ते आपण या ठिकाणी कव्हर करू. काही महत्त्वाचे pH पाहू आपण. मानवी रक्त जे असते त्याचा pH काय असतो? 7.35 ते 7.45 याच्यावरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. 7.35 ते 7.45 या ठिकाणी हा माणसाचा pH असतो. जनरली काय असते ते मग बेसिसमध्ये, ठीक आहे, बेसिसमध्ये येतात, ठीक आहे. ते मानवी रक्त किंवा शरीर याचा काय, याचा जो pH आहे तो किती आहे? तर 7.35 ते 7.45 याच्यावरती प्रश्न आलेला आहे. IBPSने विचारलेला आहे, TCSने नाही विचारला. पण होऊ शकते की येणाऱ्या ज्या नंतरचे जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारू शकते. आता नेक्स्ट आहे लाडेलाच इंग्लिशमध्ये सलाइवा म्हणतात. सलाइवाचा मग pH किती असेल? तर तो 6.8 आहे, म्हणजे जवळपास उदासीन आहे. 6.8 म्हणजे जवळपास उदासीन का बरं? ते आपण स्केल बघितली. आता ही स्केल म्हणजे जनरल किती आहे? 7 तर इथं आलं, तर हे 6.9च्या जवळपास येते. हे शेवटला जो याचा आकडा आहे, ठीक आहे. तर 6.9 मग याचं किती आहे? तर 6.8 आहे ना. 6.8 आहे, म्हणजे हा जनरली काय आहे? तो हा जवळपास उदासीनच आहे, म्हणजे 7च्या जवळ आहे, म्हणजे जवळपास उदासीन आहे. आता नेक्स्ट बघू जे आम्लवर्षा हे कशापासून होते, तयार होते? तर NO2 आणि SO2, NO2 प्लस SO2 याचं मिळून जे आपले, आणि NO2 आणि SO2 हे कुठं नायट्रोजन ऑक्साईड, NO2 आणि SO2 जे आहे ते कुठून आपल्या पर्यावरणात जे आपले उत्सर्जित पदार्थ आहे, म्हणजेच आपण जे पोल्युशन म्हणतो त्याला किंवा प्रदूषणामुळे जे हे झालेले उत्सर्जित पदार्थ NO2 आणि SO2 यांचं मिळून काय होते? वरतं एक आवरण तयार होते आणि पाऊस पडत असताना त्या आवरणात तो मिसळला जाते आणि त्याच्यापासून आम्लवर्षा तयार होते, ठीक आहे. आणि त्याचा जर आपण ते कशासाठी हार्मफुल असतात की आपले जे हेरिटेक्चर्स किंवा आपले जे आपण जे साईट हे केलेले आहे त्यांच्या काय म्हणतात त्याला, जे साईट्स आपण राखीव ठेवलेले आहे की जसं की ताजमहाल झालं किंवा कोणत्या काही, किंवा आपले समजा टीनं किंवा जे ॲसिड रेन म्हणतो आपण, ते बऱ्याच याच्यासाठी हार्मफुल असतात. तशा पद्धतीचं ते त्यात बरं त्या आम्लवर्षाचा जो आहे त्यालाच ॲसिड रेन म्हणतात. की त्याचा pH किती आहे? तर 5.6 आहे, ठीक आहे, म्हणजे आम्ल आहे. किती? 5.6 या रेंजमध्ये येतो, ठीक आहे. या रेंजमध्ये किती? 5.6च्या, ठीक आहे, 5.6 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी वीर्य किंवा सिमस, त्याला सिमस असे म्हणतात इंग्लिशमध्ये. तर याचा pH किती आहे? तर 7.5 ते 8. तर हा कशामध्ये येतो? तर मग आम्लारीमध्ये चालला, ठीक आहे. आम्लारी म्हणजेच बेसेसमध्ये चालला, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण या ठिकाणी कव्हर करू जठररस. जठररस म्हणजेच आपले जे आपल्या जठरामध्ये किंवा लिव्हरमध्ये जे आपल्या जठरामध्ये जे हे असतात काय म्हणजे जो रस असतो की जो आपल्या अन्न पचन करण्यासाठी किंवा आपल्याला जो महत्त्वाचा जो घटक आहे आहार आपल्या ते हे करण्यासाठी, मोकळा करण्यासाठी जो वापरला जातो, त्याचा जो pH आहे तो 2 असतो, म्हणजे अतितीव्र असतो. तीव्र आम्ल असलं आपल्याला ज्यावेळेस उलटी होते त्यावेळेस आपल्या गळ्यामध्ये असं जळजळ वाटते. कारणच ते आहे की ते अतिशय तीव्र असते. मागचं कारण काय की त्याचा pH खूप कमी आहे. pH काय आहे? 2च आहे का नाही? 2 म्हणजेच खूप तीव्र झाला. त्याच्यामुळं ॲसिडचाच एक प्रकार आहे की तो भयानक, की आपला जर ॲसिड जर याच्यामध्ये एकमध्ये जर आणलं ते ॲसिड एवढं भयानक असते की त्याच्यापासून आपल्याला आपला हात सुद्धा जळू शकतो, ठीक आहे. त्यानंतर
माती ही किती कशी आहे, मातीचा जर pH बघितला तर 7.2 आहे. 7.2 म्हणजेच तो थोडासा बेसिसमध्ये येते. ठीक आहे. हां बरोबर आहे, बरोबर आहे. तर बेसिसमध्ये येते कशामध्ये, मातीचा pH जवळपास म्हणजे नाही म्हणता नाही म्हणल्यापेक्षा थोडासा बेसिसमध्येच येतं. ठीक आहे, बेसमध्येच येते. त्याच्यानंतर पावसाचे पाणी. पावसाचे पाणी मी तुम्हाला सांगितलंच होतं की पहिल्यांदाच सांगितलं, जे पावसाचे जे पाणी आहे, पावसाचे पाणी हे उदासीन असले जाते. कारण काय, तर पावसाच्या पाण्यात सर्वात शुद्ध जे मानलं जाते ते पावसाचं पाणी असते. हां, त्याच्यामध्ये NO2 आणि SO2 मिसळला नाही पाहिजे. ठीक आहे, NO2 प्लस SO2 हा जर मिसळला त्याच्यापासून आम्लवर्षा तयार होते. ठीक आहे, ही जी आम्लवर्षा आहे ती याच्यापासून तयार होते. हा जर मिसळला नसेल तर जे पाणी वरतून पाणी पडते त्यातून म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते सर्वात शुद्ध मानलं जाते. ते याला आपण याचा जो pH आहे तो किती आहे, 7 आहे. म्हणजेच या ठिकाणी उदासीन मानल्या जाते. आता हां, काही महत्त्वाचे आम्ल व नैसर्गिक स्रोत पाहू आपण. ठीक आहे, या ठिकाणी आपण हे कव्हर करून घेऊ. व्हिनेगारचं जे स्रोत आहे तो काय आहे, तो ॲसिडिक आम्ल. जनरली यावरही सर्वात जास्त प्रश्न आलेले आहे, तर या ठिकाणी तो आपण टॉपिक कव्हर करू. व्हिनेगार काय, ॲसिडिक आम्ल. व्हिनेगारमध्ये काय आढळते ते ॲसिडिक आम्ल. ठीक आहे. आणि संत्रामध्ये काय आढळते तर सायट्रिक आम्ल. या ठिकाणी लक्षात ठेवा, संत्र्यामध्ये काय सायट्रिक आम्ल. चिंच, द्राक्ष, आंबा त्याच्यामध्ये काय आढळते टार्टरिक आम्ल. या ठिकाणी थोडा गोंधळ होऊ शकतो, तर मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. आणि टोमॅटो म्हणजे हे पहिले शिकवून होऊ द्या, नंतर परत एक्सप्लेन करू तुम्हाला. टोमॅटो आणि पालक ह्या दोन्ही एकच घटकाचं याच्यामध्ये काय असते एक्झोलिक आम्ल असतात. काय असते याच्यामध्ये एक्झोलिक आम्ल. त्याच्यानंतर दह्यामध्ये काय असते लॅक्टिक आम्ल असते. दह्यामध्ये काय असते तर लॅक्टिक आम्ल. हां, दह्यामध्ये एक लॅक्टोबॅसिलाई नावाचा एक घटक असतो, जो जीवाणू असतो की जो त्यालाच आपण प्रोबायोटिक म्हणतो. ठीक आहे, प्रोबायोटिक म्हणला जातो. प्रोबायोटिक जो आपल्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो, की जो आपलं अन्न पचन करतो, तो दह्यामध्ये असतो. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. महत्त्वाचे स्रोत म्हणजेच दह्यामध्ये काय असते तर लॅक्टिक आम्ल असते. तसेच लिंबामध्ये काय आढळते तर सायट्रिक आम्ल आढळते. ठीक आहे, लिंबामध्ये काय आढळते सायट्रिक आम्ल. जीवनसत्व सी म्हणजेच काय, तर याच्यामध्ये काय असते तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं आम्ल किंवा ॲसिड असते. आम्लालाच इथे ॲसिड आपण लावू. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय असते तर या ठिकाणी जीवनसत्वामध्येच काय असते ॲस्कॉर्बिक आम्ल असते. आता मुंगीचा चावा किंवा नेटल प्लांट, तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं असते, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं असते याच्यामध्ये मुंगीचा चावा किंवा नेटल प्लांट. याच्यामध्ये काय येते मॅथेनाइक किंवा फॉर्मिक आम्ल म्हणतात. ठीक आहे, मॅथेनाइक किंवा फॉर्मिक आम्ल, त्यालाच काय म्हणू आपण मेथेनाइक किंवा फॉर्मिक आम्ल या असं म्हटलं जाते. या ठिकाणी दोन लाव लक्षात ठेवायचे. हे मॅथेनाइक आणि फॉर्मिक आम्ल, त्यालाच आपण ॲसिड असं म्हणतो. हे ॲसिड मी इथे या ठिकाणी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. हे आम्लच म्हणजेच ॲसिड. आता गवत, पाणी आणि मूत्र या ठिकाणी लक्ष ठेवा. गवत, पाणी आणि आपण जे आपले जे युरिन्स आहे त्याला आपण मूत्र म्हणू. की या ठिकाणी त्याचा जो pH असतो, pH म्हणलं जो आम्ल आहे तो काय आहे, तो ॲसिड कोण्या प्रकारचा आहे बाबा, तर ते कोण्या प्रकारचा आहे तर तो आहे बेन्झाईन आम्ल. ठीक आहे, त्याचं हे काय आम्ल कोणत्या प्रकारचं आहे ते तर बेन्झाईन आम्लाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर गहू कोणत्या याच्या आम्लामध्ये येतो, गव्हामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड आढळते, त्याच्यामध्ये आढळते ग्लुटॅमिक ॲसिड. काय आढळते गव्हामध्ये ग्लुटॅमिक ॲसिड. आणखीन एक ग्लुटॅमिक ॲसिड आढळते, मी याच्यात टाकायचं राहिलं, नेक्स्ट स्लाइडमध्ये जर आलं लक्षात राहिलं मी टाकून देईन. ठीक आहे, लोणीलाच ब्युटॅरिक. लोणीमध्ये काय असतात, हां सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे लोणीमध्ये काय ब्युटॅरिक. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं जाऊ शकतं, कारण हे आपला आवडीचा पदार्थ आहे. ब्युटॅरिक आपलं कशामध्ये असतं तर ते लोण्यामध्ये असते. ठीक आहे, आणि जठर रस जो आपल्यामध्ये असतो त्याच्यामध्ये काय असते हायड्रोक्लोरिक आम्ल असतो जठर रसामध्ये. ठीक आहे, त्याच्यात म्युकस, आणखीन एक आम्ल आहे पेप्सिन सुद्धा आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस असे 3 आम्ल राहतात. पण जनरली याच्यावर प्रश्न येतात.
तर हे या ठिकाणी कव्हर केलं. आपण एकदा रिव्हिजन करू याची. ठीक आहे. तर स्त्रोत आणि त्याचे आम्ल. ऍसिडिक आम्ल कशामध्ये राहते? तर व्हिनेगरमध्ये राहते. कशामध्ये राहते ऍसिडिक आम्ल? कशामध्ये राहते ऍसिडिक आम्ल? तर व्हिनेगरमध्ये. नेक्स्ट संत्र्यामध्ये काय राहते? संत्र्यामध्ये कोणते ऍसिड राहते? तर सायट्रिक आम्ल. ठीक आहे. चिंच, द्राक्ष आणि आंबा याच्यामध्ये कोणते ऍसिड राहते? तर टर्टरिक ऍसिड राहते. कोणते राहते? चिंच, द्राक्ष आणि आंबा. या तिन्हीमध्ये बी चिंच, द्राक्ष आणि आंबा याच्यामध्ये तिन्हीमध्ये काय राहते? या ठिकाणी टर्टरिक ऍसिड किंवा टर्टरिक आम्ल राहते. ठीक आहे. आता नेक्स्ट टोमॅटो आणि पालक. टोमॅटो आणि पालकमध्ये काय राहते? ॲक्झॉलिक आम्ल, जे खूप आपल्यासाठी खूप म्हणजे ज्याला म्हणतो ना आपल्या शरीराची जे बॉडी रचना किंवा बॉडी स्ट्रक्चर बनवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं आहे ते. टोमॅटो आणि पालकमध्ये राहते ते ॲक्झॉलिक आम्ल राहते. ठीक आहे. त्याला ॲसिड म्हणले जाते. दही आणि दह्यामध्ये कोणतं राहते? तर लॅक्टिक आम्ल. दह्यामध्ये कोणतं राहते? तर लॅक्टिक आम्ल. नेक्स्ट लिंबूमध्ये काय राहते? लिंबूमध्ये कोणते ऍसिड राहते? तर सायट्रिक आम्ल. बरोबर आहे. तर आपल्या लिंबामध्ये कोणतं राहते? सायट्रिक आम्ल. पाठ करून ठेवा. हे तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकते. जीवनसत्व सी याच्यावरती कोणतं? ॲस्कॉर्बिक आम्ल. हे जीवनसत्व सी मध्ये काय आढळते? ते ॲस्कॉर्बिक आम्ल. नेक्स्ट आहे मुंगीचा चावा किंवा नेटल प्लांट. यामध्ये काय आढळते? मेथॅनिक किंवा फार्मिक आम्ल म्हणजेच ऍसिड असं म्हणता येईल. मुंगीचा चावामध्ये काय येते? मेथॅनाइक किंवा फॉर्मिक ऍसिड. आता नेक्स्ट आहे गवत, पाणी व मूत्र. यामध्ये काय येते? बेन्झाईड ऍसिड. गवत, पाणी व मूत्र यामध्ये कोणते आढळते? बेन्झाईड ऍसिड. आता नेक्स्ट बघू आपण. गव्हामध्ये काय आढळते? ग्लुटॅमिक आम्ल. गव्हामध्ये काय आढळते? ग्लुटॅमिक आम्ल किंवा ऍसिड. ग्लुटॅमिक ऍसिड किंवा आम्ल लक्षात ठेवा या ठिकाणी. आणि लोण्यामध्ये काय येते? ब्युटॅरिक. लोण्यामध्ये हे सोपं होऊन जाईल तुम्हाला. लोण्यामध्ये काय आढळते? तर ब्युटॅरिक आम्ल किंवा ऍसिड. नेक्स्ट जठर रस. आपल्यामध्ये काय आढळते? जठर रसामध्ये काय आढळते? तर हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा ऍसिड हे या ठिकाणी आढळते. तर आपण या ठिकाणी हा टॉपिक कव्हर केलेला आहे. तर आपण महत्वाचं आपण आज काय काय कव्हर केलं एक थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊ. या ठिकाणी आपण अभ्यासक्रम बघितला. आपण काय काय कव्हर करणार आहे. तर नेक्स्ट बघितलं आपण मूलभूत एकके म्हणजे फंडामेंटल त्याचं युनिट्स बघितलं. लांबी, वजन, काळ, तापमान, विद्युतधारा, तेजस्वी तीव्रता म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी आणि त्याचे पूर्ण आपण या ठिकाणी हे बघितले. त्याचे मूलभूत एकके, चिन्ह ह्या ठिकाणी आपण बघितलेले आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण साध्य राशी म्हणजे मूलभूत राशीहून जे तयार झालेल्या जे राशी आहे त्या या ठिकाणी कव्हर केलेल्या आपण. बल म्हणजे फोर्स, एनर्जी, स्पीड, फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर मोमेंटम, प्रेशर, पॉवर, सरफेस टेन्शन, तसेच इलेक्ट्रिक चार्ज, पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. तर नेक्स्ट आहे आपण अदिश राशी आणि सदिश राशी. ह्या पण समजल्या या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे. अदिश राशी आणि सदिश राशी त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे आम्ल व आम्लाचे नैसर्गिक रोध. आम्ल तुम्हाला समजून सांगितलं. आम्ल, ऍसिड, बेसेस आणि न्यूट्रल्स हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर नेक्स्ट आपण या ठिकाणी काय बघितलं? आता आपण पीएच स्केल बघितली. पीएच स्केल समजून घेतली. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे आपण पीएच बघितले. नेक्स्ट काही महत्त्वाचे आम्ल व नैसर्गिक स्रोत या ठिकाणी आपण बघितलं. तर या ठिकाणी हे आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय. तर तुम्हाला या लेक्चरबद्दल समजा काही सुचवायचं असेल किंवा काही कमेंट्स करायचे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. तसेच आजचं लेक्चर कसं वाटलं या ठिकाणी नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.